भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावलाय। कापणीला आलेलं उन्हाळी भात पीक या पावसामुळे जमीनदोस्त झालेलं असून बळीराजा आता मोठ्या संकटामध्ये सापडलाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे। तर याच शेतशिवारामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। पाहूयात। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि हातातोंडाशी आलेला कापणी योग्य धान पीक अक्षरशः लोंबी भरलेला धान पीक अक्षरशः जमीनदोस्त झाला। तुमसर तालुक्यात नव्हे तर मोहाडी तालुक्यात सुद्धा अवकाळी पाऊस बरसला आणि यामध्ये अशा पद्धतीनं भात पीक जमीनदोस्त झाल्याचं चित्र बघायला मिळतं। या 2 दिवसामध्ये हे कापणीला आलेलं भात पीक असं जमिनीवर लोळत असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यातही एक आता अश्रू बघायला मिळतात आणि एकंदरीतच पुन्हा काही दिवस अवकाळी पावसाचं शक्यता हवामान विभागानं वर्तविल्या असल्यामुळे जे काही उरलं सुरल्या ज्या आशा आहे, उरल्या शिरल्या भात पिकाचं भात पीक आहे ते हातातून जाऊ नये, निसर्गामध्ये त्या दुष्टचक्रामध्ये पुन्हा फटका बसू नये यामुळे या शेतात बघू शकतो शेतकऱ्यांनी आता ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीत भात पिकाची मळणी मशीन्सद्वारे करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून ज्या काही भात पीक हाताला येईल ते विकून त्यांच्यावरचं कर्ज फेडण्याची प्रक्रिया ते करतील। खरीप हंगामातील भात पीक अजूनही जे धान खरेदी केंद्रावर विकलं ते तसंच पडून आहे आणि आता रब्बीतील या उन्हाळी भात पिकाचं ही परिस्थिती निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडल्याने शेतकरी एकंदरीतच भंडारा जिल्ह्यात कुठेतरी चिंतातूर असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे आणि आता शासन यांना मदत करावी अशी त्यांची आर्त हाक आहे। शासन त्यांच्याकडे मदतीचा हात देतो का हे आता बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।